मागच्या आठवड्यामध्ये एक VC वर बैठक झाली होती आणि उद्योग मंत्री स्वतः प्रत्यक्ष हजर होते आणि मी VC वर होतो. त्यावेळी देखील काही सूचना केल्या होत्या आणि त्याप्रमाणे शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म अशा प्रकारचं 3 फेजमध्ये चाकण MIDCतले रस्ते आणि इतर जे काही विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेनचे प्रश्न आहेत, फुटपाथचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्न जे आहेत हे निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आपले कलेक्टर रुडी यांच्या अध्यक्षतेखाली 2 कमिट्या तयार केल्या. त्याचा GRE काढला आणि 4-5 एजन्सी इकडे असल्यामुळे एक PMRD आहे, MIDC आहे, MSSIDC आहे, PWD आहे, NH आहे आणि त्यामुळे एक त्याला कोऑर्डिनेटर आणि एक त्या कमिटीचा अध्यक्ष असेल तर उद्योजकांना आणि इथल्या नागरिकांना सोपं होईल. आणि त्यामुळे या ठिकाणी मी माहिती घ्यायला माणसं पाठवली. उद्योग मंत्री स्वतः आले होते आणि मला वाटतं त्या मीटिंगमध्ये सगळे आपले आमदारही होते, नीलमताई पण होत्या. आणि याच्यामध्ये जे आता पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्यासाठी डांबराचा वापर आपल्याला करता येणार नाही किंवा नुसतं रेबीट आणि खडी टाकून रस्ते आपल्याला दुरुस्त करता येणार नाहीत, कारण ते पुन्हा पाऊस आल्यामुळे वाहतूक सुरू झाल्यामुळे पुन्हा ते रस्ते त्या ठिकाणी खड्डे त्या ठिकाणी मोठे होऊन लोकांना त्रास होतो. म्हणून आज आपण पाहिलं की जो एक प्रयोग जिओ पॉलिमर टेक्नोपॅथचा आपण इथं केला आणि M60चं RMC आपण वापरलं. तुम्ही पाहिलं पत्रकारांनी, एक खड्डा भरून होत होता, तो दुसरा खड्डा देखील आपण त्याच वेळेस भरला आणि त्याच वेळेस तो पहिला जो भरलेला खड्डा तो एकदम कडक रस्ता झाला. त्यामुळे ही टेक्नॉलॉजी पावसामध्ये आपल्याला आम्ही ठाण्यात, नाशिक रोडला, मुंबई, गोवा या ठिकाणी वापरली आणि त्याचबरोबर जिथं खूप मोठ्या प्रमाणावर पाणी येतं खालून, चिखल आहे, दलदलीचा भाग आहे, त्या ठिकाणी हे देखील आपल्याला उपयुक्त ठरत नाही. त्या ठिकाणी प्रिकास्ट पॅनल, एक कॉन्क्रीटचा रस्ताच जसं आपण कॉन्क्रीटचे रस्ते बनवतो तसे प्रिकास्ट पॅनल आम्ही कास्टिंग केले होते आणि जवळपास 200 प्रिकास्ट पॅनल या ठिकाणी, ज्या ठिकाणी अतिशय चिखलाचा भाग, दलदलीचा भाग आहे, पाणी जिथं सातत्याने येतं त्या भागामध्ये देखील आपण ते टाकले. आणखी ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारचे हे आहेत, जागा आहेत, त्या ठिकाणी देखील त्याचा वापर करून आपण मोटरेबल ताबडतोब म्हणजे रेडीमेड रस्ते कसे आपण करू शकतो याचं उदाहरण देखील आपण पाहिलेलं आहे कॉन्क्रीटच्या रस्त्यांमुळे. त्यामुळे हे झालं आपलं तातडीने दिलासा देण्याचा विषय. परंतु या ठिकाणी कायमस्वरूपी रस्ते आपल्याला करायचे आहेत. त्या ठिकाणी दोन्ही साईडला स्टॉर्म वॉटर ड्रेन असलं पाहिजे, फुटपाथ असले पाहिजेत आणि त्याचबरोबर आता हे जे कामगार आहेत त्यांना चालण्यासाठी फुटपाथ आणि सायकल ट्रॅकची देखील या ठिकाणी मगाशी त्या बैठकीमध्ये मागणी झाली आणि जिल्हाधिकारी महोदयांना मी सूचना केलेल्या आहेत की आता जे रस्ते आपण करू ते संपूर्णपणे इंटिग्रेटेड एकाच पॅटर्नमध्ये असले पाहिजे. मग ते MIDCचे असू द्या, PMRDचे असू द्या, PWDचे असू द्या आणि NHIचे असू द्या. त्यामुळे हे सगळे जे आहेत हे पुढच्या संपूर्णपणे 10 महिन्याचा कालावधी जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मला वाटतं आपण तो आणखी कर्टेल करू शकतो, आणखी कमी करू शकतो, कारण आता जो शिक्रापूर तळेगाव हा जो रस्ता जो अवॉर्ड झालेला आहे त्या ठिकाणी देखील ते काम संत गतीने सुरू आहे. कलेक्टरना सांगितले तिथे चांगल्या दर्जाचं काम करणारा, फास्ट वेगाने काम करणारा माणूस त्या ठिकाणी अपॉइंट करा आणि तो रस्ता तात्काळ त्याचं काम सुरू करा. त्याचबरोबर दुसरा एक 3 किलोमीटरचा PMRDचा रस्ता आहे त्याला देखील तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून एक्झिट आणि एंट्रीला 3 रस्ते
आपल्याला उपलब्ध होतील आणि त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ही वाहतूक कोंडी दूर होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मदत होईल. त्याचबरोबर जो काही कचऱ्याचा विषय होता या बाबतीत देखील उद्योग मंत्र्यांनी PMRDA जागा दिलेली आहे. ताबडतोब प्रोसेसिंग युनिट या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. तोपर्यंत ते रस्त्यावर जागोजागी प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा ढीग दिसतोय त्यासाठी देखील जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय एक आउटसोर्स एजन्सी करा. एक विशेष प्रकारची फक्त या संपूर्ण परिसरामधला कचरा उचलण्यासाठी एका एजन्सीची नियुक्ती करा आणि हे संपूर्णपणे चाकण शहरामधले उद्योजक असतील, नागरिक असतील, यांना या दुर्गंधीचा कचऱ्याचा जो सामना करावा लागतोय त्यातून त्यांना दिलासा मिळेल. एकंदरीत विजेचा जो काही विषय होता त्यावर देखील चर्चा झाली आणि विजेच्या जे काही आपले महावितरणचे अधिकारी त्यांच्याशी देखील त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही मोठं काम असेल, सबस्टेशन असेल किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्मर कॅपॅसिटी वाढवायची असेल, या संपूर्ण ज्या आहेत या साठी देखील सूचना दिल्यात. मला वाटतं एकंदरीत उद्योजकांच्या ज्या काही सूचना होत्या त्या आपण त्याला काम सुरू केलेलं आहे, चालना दिलेली आहे. त्याचबरोबर मेट्रोचं काम सुरू आहे. मेट्रोचे हर्डीकर यांच्याशी देखील मी बोललो. मेट्रोचं काम देखील इकडे सुरू आहे. पण ते नाशिक फाटा ते चाकण राजगुरुनगर आणि तळेगाव चाकण शिक्रापूर याचा देखील त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा अशा प्रकारच्या सूचना मी दिल्यात आणि त्याची फिजिबिलिटी चेक करून DPR तयार करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे ते देखील हर्डीकर यांनी त्यांची टीम ते करेल जेणेकरून मोठ्या प्रमाणावर इथल्या भागातल्या लोकांना दिलासा मिळेल. चाकण नगर परिषदेचा जो DP आहे, मगाशी मला कोणीतरी विचारलं, तो DP देखील तात्काळ लवकर मंजूर केला जाईल आणि चाकण नगर परिषदेतल्या नागरिकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल.